मित्रांनो, कल्पना करा, एक असा अधिकारी ज्याचं नाव ऐकताच गुन्हेगार घाबरतात आणि सामान्य माणसाला सुरक्षित वाटतं. आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्राच्या सर्वात चर्चेतल्या आणि प्रेरणादायी IPS अधिकाऱ्याचा प्रवास. विश्वास नागरे पाटील. एका सामान्य घरातून सुरू झालेला संघर्ष. विश्वास नागरे पाटील कुठल्याही श्रीमंतीत जन्मले नाहीत. ते आले एका सामान्य घरातून, पण त्यांच्या डोळ्यात स्वप्न होतं देशासाठी काहीतरी करण्याचं आणि अन्यायाविरुद्ध उभं राहण्याचं. IPS होणं म्हणजे फक्त परीक्षा नाही. IPS होणं म्हणजे स्वतःला रोज तोडणं, रात्रभर जागून अभ्यास करणं, अपयश आलं तरी पुन्हा उभं राहणं. कारण स्वप्न मोठं असेल तर संघर्षही मोठाच असतो. जेव्हा वर्दी घालतात तेव्हा भीती संपते. विश्वास नागरे पाटील जिथे पोस्टिंगला गेले तिथे लोक म्हणाले, आता न्याय मिळेल. कारण ते फक्त अधिकारी नाहीत, ते लोकांचा विश्वास आहेत. त्यांची नजर कडक आहे, पण मनात माणुसकी आहे. गुन्हेगारांना संदेश. काही लोक सत्ता वापरतात, पण विश्वास नागरे पाटील कर्तव्य निभावतात. त्यांचं नावच पुरेसं असतं गुन्हेगारांच्या काळजात धडकी भरायला. इमोशनल मोमेंट. मित्रांनो, अनेकदा रात्री उशिरा जेव्हा शहर झोपलेलं असतं तेव्हा हा अधिकारी जागा असतो, लोकांच्या सुरक्षेसाठी. कारण नेत्याला थकायची परवानगी असते, पण रक्षकाला नाही. तरुणांसाठी प्रेरणा. आज लाखो तरुण म्हणतात, आपणही असंच बनायचं. कारण विश्वास नागरे पाटील हे शिकवतात, खरी ताकद पदात नाही, खरी ताकद प्रामाणिकपणात असते. मित्रांनो, आजही जर देशात न्यायावर विश्वास आहे तर अशा अधिकाऱ्यांमुळे. विश्वास नागरे पाटील हे नाव नाही, ती एक प्रेरणा आहे, ती एक आशा आहे. शेवटी एवढंच, जर तुमचं स्वप्न मोठं असेल तर थांबू नका, संघर्ष करा. कारण यश त्यालाच मिळतं जो हार मानत नाही. जर तुम्हाला ही बायोग्राफी आवडली असेल तर सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.